नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी आहे. कारण की शिक्षण विभागाकडून शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे व या संदर्भात तात्काळ आदेश देखील देण्यात आलेले आहेत. तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूया. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या कार्यालयाचं हे पत्र आहे. दिनांक 21/12/2023 रोजीचं प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक विभाग सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक जीप सर्व, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह पथक जिल्हे सर्व. विषय माहे डिसेंबर 2023चे वेतन देयक 7व्या वेतन आयोग तिसरा हप्ता राहिलेला पहिला दुसरा हप्त्यासह पारित करणे. या ठिकाणी 1 व 2 शासन निर्णयाचे संदर्भ देण्यात आलेले आहेत. पाहूयात. उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयान्वये बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून माहे डिसेंबर 2023च्या वेतनासोबत 7व्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता व वैद्यकीय देयके अदा करावयाचे आहेत. वैद्यकीय देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. तर वैद्यकीय देयके अदा करताना ती आवक नोंद रजिस्टरमधील आवक ज्येष्ठतेने प्रथम आवक प्रथम प्राधान्य अशा ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी. क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कारणास्तव शाळांनी देयके सादर न केल्याने सन 2021-22 मध्ये करावयाच्या राहिलेल्या 7व्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे. 7व्या वेतन आयोगाचा हप्ता अदा करत असताना तो वेतन देयकासोबतच अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर 2023च्या वेतनासोबत अदा करणे आवश्यक आहे. सबब अनुदानाची उपलब्धता ते खर्च होण्यासाठी कालमर्यादा विचारात घेता शीर्ष 22/02/0173/36 जिल्हा परिषद शाळा तर 220/20/208/36 खाजगी प्राथमिक शाळा व मनपा नपा नप कटक मंडळे शाळा या लेखाशीर्षामध्ये माहे डिसेंबर 2023चे वेतन व 7व्या वेतन आयोगाचा राहिलेला पहिला व दुसरा व तसेच नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करण्याबाबत यथानियम कार्यवाही करण्यात येईल. उर्वरित लेखाशीर्षाबाबत स्वतंत्र आदेश देण्यात येतील. भविष्यात वैद्यकीय देयकाबाबत तसेच 7वा वेतन आयोगाचा पहिला दुसरा व तिसरा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. कृपया यांची नोंद घ्यावी. उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार पूर्णपणे खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करावी. मान्य शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक काढण्यात आलेलं आहे.